नमस्कार, मी अजित पलव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। आता लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। येथे पाहू शकता लाडकी बहीण धक्कादायक माहिती समोर। आता आपल्या तमाम माता भगिनींना एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार याची प्रतीक्षा असतानाच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे योजनेच्या निधीचा वापर दुसऱ्याच योजनेत केला। आता हा संपूर्ण प्रकार काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबरीनं पत्रकारांनी अदिती तटकरे यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरं त्यांनी काय दिलीत ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा। आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला हाताबरोबर एक लाईक करायला विसरू नका। तर येथे पाहू शकता लाडकी बहीण धक्कादायक माहिती समोर। आता बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना जनतेने काही प्रश्न विचारलेत, त्याचा व्हिडिओ देखील आपण पुढे पाहणार आहोत। पण ते प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊयात। जनतेचा पहिला प्रश्न आहे, एका योजनेचा निधी तुम्ही दुसऱ्या योजनेत दिलाय का? त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं आहे, लाडकी बहीण योजनेचा निधी असताना तुम्ही अजून वाटप का करत नाही? त्याचबरोबर हाही प्रश्न विचारला आहे, योजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे का? आणि त्यानंतर विचारलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सांगितलेला शब्द पाळून 2100 रुपये बहिणींना केव्हा मिळणार? आता हे सर्व प्रश्न तुमच्या देखील मनात असतील, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर काल एका समारंभादरम्यान अजितदादांना हा प्रश्न विचारण्यात आला होता, योजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे का? त्यावर ते काय म्हणाले ते आपण सुरुवातीला पाहूयात। राज्यातल्या लाडक्या बहिणी विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी भक्कमपणे आणि विश्वासाने उभ्या राहिल्या। आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे मी मनापासून आभार मानेन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसजी, एकनाथराव शिंदे, अजित पवार त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीने उभा आहोत। महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही ढळू देणार नाही। त्यामध्ये काही जण आमच्यावर आरोप करतात की उद्याच्या काळामध्ये हे जे काही यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना निधी देण्याचं बंद करतील का काय? मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना, माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये सन्मान निधी तो दिला जातो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही महिला बाल विकासच्या वतीनं देत असतो आणि अदितीच्या साक्षीने सांगतो, आमच्या निलमताईंच्या साक्षीने सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही, तो यापुढे देखील सुरूच राहील। तर आता तुम्ही ऐकलं असेल, अजितदादा म्हणाले, जो सन्मान निधी आतापर्यंत आम्ही देत आलो तो यापुढे देखील देत राहणार। ज्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तुम्हाला मिळाला त्याचप्रमाणे तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर मिळेल। परंतु हा हप्ता नेमका केव्हा मिळणार? त्याचबरोबरीनं एका योजनेचा निधी दुसऱ्या योजनेमध्ये वापरण्यात येतोय का? हे प्रश्न जेव्हा बालविकास मंत्री अदितीताईंना विचारले तेव्हा त्या काय म्हणाल्या ते आपण आता थोडक्यात पाहूयात। लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल? काय तो देण्याची सुरुवात मी केलेली आहे। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये तो लाभ आहे पोहोचवण्यात काही। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणीचा हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला।
अशी शक्यता आहे. त्यामुळे सगळे शिक्षक अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे. त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये. हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. पगार वेळेवर होणार म्हणजे निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नाही. काही लाडक्या बहिणींचे हप्ते दिले जात आहेत. खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्याकडून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत? त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील, गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार. आता येथे अदितीताईंनी स्पष्ट केलं आहे की लाडक्या बहिणीचा निधी जो आहे तो सेपरेट आहे, तो कुठेही डिवाइड म्हणजे त्याचं वाटप कुठल्याही अन्य ठिकाणी करण्यात येत नाही किंवा अन्य कुठल्याही योजनेचं वाटप, निधीचं वाटप जे आहे ते लाडक्या बहिणींना करणार नाही. आणि आता प्रश्न राहिला एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा. एप्रिल महिन्याच्या हप्त्याचं वाटप जे आहे ते आजपासूनच सुरू करण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल आजपासून वाटप होणार म्हणजे आजच तुमच्या अकाउंटला पैसे येतील असं नाही. त्या वाटपाला जवळपास 4 ते 5 दिवस जातात. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 30 तारीखपर्यंत सर्वच्या सर्व माता बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता नक्की मिळेल. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याला विलंब झाला याचं कारण काय? तर याचं मुख्य कारण म्हणजे सर्व बहिणींच्या म्हणजे जेवढ्या जमतील तेवढ्या सर्व बहिणींच्या फॉर्मची जी आहे ती फेर तपासणी करण्यात आलेली आहे आणि या फेर तपासणीमुळेच या महिन्याच्या हप्त्याला विलंब झाला आहे. परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या महिन्यानंतर एक यादी बनवली जाईल. ज्या पात्र महिला असतील त्यांना पुढील ऑडिट होईपर्यंत म्हणजे जवळपास 3 वर्ष कंटिन्युअसली म्हणजे कायम 3 वर्ष तुम्हाला हप्ता नक्कीच मिळेल. मग तो 1500 असेल किंवा 2100. त्याचबरोबरीनं आता अजून एक आनंदाची बातमी आत्ताच आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे की आता 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना पुन्हा नव्यानं एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे याबद्दलचा विचार जो आहे तो चालू आहे. अधिकृत अशी कोणतीही माहिती आता तरी आपणाकडे नाही. तरी तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च यापैकी कोणताही एक हप्ता आला नसेल तर कमेंट करून अवश्य सांगा. त्याचबरोबरीनं नवीन फॉर्म केव्हा निघतील आणि ते कसे भरायचे आहेत ऑनलाईन ऑफलाईन याबद्दलची माहिती देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. परंतु तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र अवश्य करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.